MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। दहावीचा निकाल लागून बराच वेळ झाला, मात्र 11वीची जे ॲडमिशन प्रोसेस आहे किंवा ॲडमिशन प्रक्रिया आहे ती कुठेतरी रखडलेली आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा भोगावा लागतो आहे। विद्यार्थ्यांना नेमक्या काय समस्या येतात आहे, पालकांना नेमक्या काय समस्या येतात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आहे। काय सांगशील, तुला 11वीमध्ये ॲडमिशन करायची होती, प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे, काय नेमक्या अडचणी येतात? आम्हाला हे त्रास होत आहे की रिझल्ट लागलेला आहे, आम्ही कॉलेजमध्ये लिस्ट जी आहे ते म्हणत आहे की आज लागेल उद्या लागेल, ते आतापर्यंत लागले नाही आहे। त्यामुळे आमची ॲडमिशन लेट होईल, तर आम्हाला समोर पण त्रास होईल ना। त्यामुळे आमच्या 12थमुळे आमची 11ची कन्सेप्टच अगर क्लिअर नाही होईल तर 12थमध्ये पण आम्हाला त्रास होईल, तर आमचा रिझल्ट कसा चांगला लागेल 12चा। 12वीचा निकाल कसा चांगला लागेल याची चिंता लागली आहे। तू काय सांगशील, तुला काय नेमक्या अडचणी जात आहेत? 11मध्येच आमचं कन्सेप्ट क्लिअर नाही होणार, तर 12वीमध्ये कुठलेच कन्सेप्ट क्लिअर होणार नाही आहे। जोपर्यंत आमचे 11चे कन्सेप्ट होत नाही तोपर्यंत 12वी आमचे चांगले जाणार नाही आणि नाही आम्हाला चांगले पर्सेंट भेटणार। त्याच्यामुळे आईवडिलांना पण त्रास होईल, त्याच्यासोबत आम्हाला पण त्रास होईल। प्रवेश प्रक्रिया लवकर झाली पाहिजे अशी मागणी आहे। हो, जर ती लवकर झाली तर त्याच्यासाठी आम्हाला 11th पण चांगलं जाईल, आमचं 12वी पण चांगलं जाईल आणि जर 12वीचे चांगले पर्सेंट भेटले तर समोर पण आम्हाला चांगलं राहील। तुला काय वाटते, काय नेमक्या अडचणी जात आहे? क्लासेस लेट सुरू होत आहे, त्यामुळे आम्हाला सेल्फ स्टडी करायला थोडं प्रॉब्लेम होता आहे। आम्हाला 12थचं पण करायचं लागणार आहे, कारण समोर आमचे जे डिसाईड झालं आहे ते पण आम्हाला करायचं आहे। तुला क्लासेस लेट सुरू होत आहे। क्लासेस लेट सुरू झाले तर अनेक अडचणी येतील असं विद्यार्थ्यांना वाटते। पालकसुद्धा आपल्यासोबत आहे, पालकांना नेमक्या काय अडचणी, एक पालक म्हणून तुम्हाला काय अडचणी येत, कारण तुमचा मुलगासुद्धा? हां, माझा मुलगा यावर्षी 10वीला होता आणि त्याचा रिझल्ट आला आज 1-1.5 महिने झालेले आहे, पण अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू नाही झालेली आहे। आधी जसं जुलै महिन्यात त्यांचे कॉलेज सुरू होऊन जायचे, सगळे स्टुडंट जे आहे ते कॉलेजमध्ये जायचे, अभ्यास करायचे, पण आता आज जुलै महिना, आता 10 दिवसांनी जुलै महिन्यात सुरुवात होईल आणि जुलै महिना आला तरी अजून असं नाही वाटत आहे की कॉलेज सुरू होणार आहे। जर मुलांचे कॉलेज लवकर सुरू नाही झाले तर त्यांचा जो एक अभ्यासक्रम असतो की तुम्हाला एक 10 महिन्यात किंवा 12 महिन्यात जे सिलेबस संपवायचं आहे त्याला प्रॉपर वेळ नाही मिळणार। म्हणजे आजकाल असं होतं आहे सर की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, म्हणजे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू झाले होते, मग हे जे 2-3 महिने कमी मिळत आहेत मुलांना, तर याची भरपाई कुठे करणार आहे आपण? म्हणजे माझ्या एकच मागणी आहे की जसं आधी व्हायच्या 4-5 वर्षा अगोदर आपण करायचे की जुलै महिन्यात सगळे मुलं कॉलेजला जायचे आणि त्यांचा प्रॉपर सिलेबस कंप्लीट व्हायचा। बस तेवढी अपेक्षा आहे की जुलै महिना आलेला आहे, पोरांचे कॉलेज लवकर सुरू करा आणि त्यांची जे काही प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्यांना जुलै महिन्यात कॉलेज सुरू करा। आणखी काही सर, काय नेमक्या अडचणी जाणवत आहेत आणि याचे काय नेमके परिणाम? सर, मी हितेंद्र चव्हाण, नागपूरवरून। ॲक्च्युली कसं झालं आहे की पोरं आता अशी गोंधळून गेलेले आहेत। सवय लोकांना लागलेली आहे झोमॅटोची की इकडे ऑर्डर करा, 10 मिनिट में डिलिव्हरी, आणि त्याच्यामध्ये आता हा कसा आहे रिझल्टचं की मे महिन्यात तुम्ही रिझल्ट लावल्याच्यानंतर रिझल्ट लावायची धावपळ तुम्ही दाखवली, त्याच्यानंतर पालकांनी आणि पाल्यांनी आपले जेवढे उन्हाळ्याचे जेवढे शेड्यूल होते ते सगळे डिस्टर्ब करून टाकले, ते बंद करून टाकले। कुठे जर त्यांना जायचं असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सेलिब्रेट करायच्या असतील, कुठे बाहेरगावी जायचं होतं, मामांच्या गावी जायचं होतं, ते सगळं त्यांनी डिस्टर्ब केलं आणि या फक्त ॲडमिशनच्या प्रवेशासाठी म्हणून ते सगळे कार्यक्रम डिस्टर्ब केल्याच्यानंतर अजूनही ती प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे। आणि आता एक जे पालक म्हणाले होते, आता त्यांनी सांगितलं की जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कॉलेजेस सुरू होणार असतील तर यांचे सिलेबसेस कंप्लीट कधी होतील, यांच्या टेस्ट कधी कंप्लीट होतील, यांनी रिव्हिजन कधी करायची। आणि इथे प्रशासन वारंवार म्हणते की विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनशी आपण कसल्याही प्रकारचा खेळ करू शकणार नाही, पण इथं वारंवार असं दिसतंय की प्रशासन, सरकार मिळून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याव्यतिरिक्त काही करत नाही। आणि असं वाटतं की कधी यांना याच्यात गंमत तर वाटत नाही की आता मराठी भाषेची सक्ती होती किंवा इंग्रजी भाषेची सक्ती आहे, हिंदी भाषेची सक्ती आहे, मराठी भाषेची सक्ती आहे, तिथं ठीक आहे, पण इथे विद्यार्थ्यांना काहीतरी विचारायला पाहिजे की तुम्हाला कोणता अभ्यासक्रम करणं आवडतं की कशा ही प्रवेश प्रक्रिया जी रखडली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं?
नुकसानच नुकसान आहे सर. जी गोष्ट ज्या वेळेत मिळायला पाहिजे जर ती गोष्ट त्या वेळेला जर मिळाली नाही, एखादं औषध असतं नेमकं ज्या वेळेला मिळायला पाहिजे, जर ते औषध नाही मिळालं तर मग ती वेळ निघून गेल्याच्या नंतर ते औषध घेऊन सुद्धा काही फायदा नसतो. तशीच ही परिस्थिती आहे की जून जुलै हीच विद्यार्थ्यांची प्रवेशाची वेळ असते, त्याच वेळेला त्यांचा प्रवेश झाला पाहिजे. पण ही जर प्रोसेस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाणार असेल तर विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होईल, विद्यार्थी पालक फ्रस्ट्रेशनमध्ये येतील. यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचं बरं वाईट केलं तर याला कोण जबाबदार राहील हेही शासनाने ठरवावं. आणि मी तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तेच सांगू इच्छितो की जर एखाद्या पालकाच्या हातून जर काही अनुचित प्रकार घडला किंवा एखाद्या विद्यार्थ्याच्या हातून जर अनुचित प्रकार घडला, इथे त्यांनी जर काही लोन घेऊन जर एखादं शैक्षणिक लोन घेतलं असेल आणि जर इथे शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली नसेल, एखाद्याने शेती विकली असेल आणि जर त्याचं काम हे डिले होतं आहे, म्हणजे तो दोन्ही बाजूने गेला. विद्यार्थ्याचं करिअर पण गेलं, त्यांनी जर काही लोन घेतलं असेल, एखादी शेती प्रॉपर्टी विकली असेल विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, तो त्यालाही मुकला. आणि अशा फ्रस्ट्रेशनमध्ये एखादा परिवार जर डिस्टर्ब झाला तर त्याला जबाबदार कोण हे प्रशासनाने ठरवायचं सर. नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्याप्रमाणे हे जे प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या आहेत त्याची चिंता जी आहे ती विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा असल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.